लगा 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 आज बायको मनापासून कामाला लागली. रोज काय काम करत नाही. वारीला नेलं नाही म्हणून बायको आज मनापासून कामाला लागली. होय आबा काय लगा भाऊ लगा नाराज झाली लगा. ते गावात गेलं तर राहते पण पालखीच्या पाया पडून ते स्वतः आलं नाही तर दुसऱ्याला काय नाही. जाऊ जाऊ याला परत आली आपण. कधी जायचं? उद्या ना उद्या परवा. या पुरातून तोवर भरून निघते या. अगं वाखरीच रिंगाण बघायला जाऊ. सगळ्यात मोठं होय होतं का? बरोबर उद्या जाऊ आपण. मोठे सेलिब्रिटी असतील. होय आणि त्या चिखलात बघा येऊ नको. कसा झालाय आमच्या म्हशीखाली चिखल. इथं जरा मुरम आम्हाला भर लागतोय कारण काय झालंय आत झालंय बघा डबर आणि ही बारीक चिटी पाऊस पाणी पलीकडे जायला झाड ते आत जरा मुरम भर लागतोय. तिकडं हाय वाळलं ह्या बारक्या रेड्यासनी पण पलीकडच्या म्हशीला हे जरा थोडा चिखल आहे बघा. तिच्या खाली लय झालंय. मुरमाचे 2-3 खेपा आणि टाका पत्रा लागतील. फुटला ह्याचं दुरुस्ती बी करून घेणार. आणि इथं ही पत्रा ह्याच्यामुळे इथं हं ह्या पाण्यामुळे इथं दगदग होती. इथं एक शिडी लावून ठेवा का रे. आणि ह्याच्या लाकूड खाली लावून जरा ठेवा का दाबून. होय? हं? तिथं जरा मुरुम टाकावं ते उतार असतं तिकडचं पाणी येते. हा नाही इथं मुरमच भरायचा आहे. खुटी बसती खूप मिळते पाणी पणाला. मग काय चालाय ती बघा अशी काम चालाय उशीर यांची. झालाय वैरण घालायला म्हणून पटापटा घालतो. वैरण आणली नाही जात. चोक ती गई बारा हाया. सांडते पाऊस लागत नाही. इकडे कुठे पाऊस आहे इकडचा पाऊस पाऊस नाही. नाही. त्या पेरू पत्र वाळलाय की हम्म दाखवून ठेवायचं मी. वाळल्या पेंड्याला नव्हत्या रे आणले होते की 3 वाळल्या पेंड्या आणि सकाळची काय पुरल्या. कुठे होती आज काय वैरणच काढा येईना बघा मित्रांनो. कारण ती काढायची. वैरण हाय वरच्या शेतात आणि हे वरच्या शेतात रोज आणतोय पण महत्वाची रोज दलदल आहे आज लय. आज पाऊस चिटी चिटी सारखं वैरणीवर पाणी आहे. आणि तसं वजन बी लागतं वैरणी कुठे होत नाही सांगितली. वजाचा विषय नाही रा बा पाणी द्यावं साठतंय रे. एकदाच न आता उद्या एकदाच 12 कवळा नाही. किती पाऊस होती. आज वाळले घातले बघा. थोडीशी टाकायची मी दोन्ही. आता कोणाला टाकू नको. आता कोणाला टाकू नको. दाखव. पटरासनी काय टाकली याला मसली येलेली आहे तुम्ही. ए ती शेळ्यासनी खाऊ दे. आता जर टाकली ना ह्याच्यानं तर इसकाळ काय? पडते. शेळ्यासनी याला टाकलं का. हा. झाकून ठेव. मका टाकली याला टाक. झाकून ठेवू. पण ही खाल्लं का पुन्हा सगळ्या थोडं टाकू. येईल मसाला टाकू. पलीकडे की तिकडे झाकून ठेव. याला टाकलं बापू, खाणं कुठं आहे? पण शेरडासनी याला टाकल्यापासून माना लागलं बरं का बा. याला इकलं नाही ती बरं झालं. म्हणजे खपली पेंड आहे. आम्ही मित्रांनो आम्ही जशा शेंगा केलत्या म्हणजे शेंगा निघेल भरपूर आहेत अजून. तेव्हापासून बघा आम्ही आजोबात शेंगदाणे एखाद आणलं नाही तर शेंगा 50 किलो. घरचंच सगळं आहे बघा. घरच्याच शेंगा फोडतोय आम्ही कालवणाला. ही कशी मका आली इकडं रग्गील झार आणि मग त्याला पाणी दिलं. लांबडी या लांबडी नुसती. ती रो काय फुट ना जर सांगत फुटायला येते की आता फुटतेल की. पाट्या बघ तुम्ही का. काय करतोय लुटतोय तिकडं काय. वरचा पाला भरली आणि त्या म्हशी पुढे खाली भुला टाकली. बघ खाते पाला. कोण आम्ही कपडे बघा सगळे शेड मधनं तिकडं घराकडं अडकवली ती. आमची सांची जेवण करून आले ती दोघं. हा झालं आमचं 5ला जेवण असतं बघा संध्याकाळचं. जेवण लवकरच केलं पाहिजे. आमचा स्वयंपाक झालाय आमची तेवढी दोघीच राहिली जेवण. वरचं भरेल त्या म्हशी बुडात टाकलं. किती भरत. होईलच टाक खाते भुईला. 5 तानाच्या मशीन. हा खाली टाकलं भुईला. दूर उडाली पाकर. तुमचं आपलं बरं आहे वा. का ग नवी कापड घालायची इकडून इकडं इकडून इकडं. अगं आज काय सुद्धा काम नाही तुला. अगं कोणी जरी म्हणलं तर म्हणली पाहिजे गावठी पण आमचा नवरा आहे का. तर टॉप मध्ये दिसतोय म्हणली पाहिजे ती. ती दुपारी पडली तो का अजून पळते तो का आंटी बनली तो. आबासाहेब हो. कशी आली आहे मग आपली पिकं. जोरात आली आता महिन्याभरात मका काढायची ती. काय करायचं सांगत होती. कणस काढायची. लोकांच्या मका अजून ईद बट्टीच बरायच्या. ए पर आपली मका कणस लागली. काय करायचं माहिती आहे का. कणस मोडायची हा आणि उभ्या मकाचा मुरघास करायचा. मग काय आणि दगड बारकी मका आहे का
तेवढी काय करायचं माहितीये का जनावराला वरच्या वैरणीत आता काय करायचं माहितीये का वरच्या जुंजळे पेंड्यात नाही ह्यातली मुठभर वैरण मिसळायची रान मोकळं करून टाकायचं मग दूध वाढतंय मग काय आज 3 मसरी गेली ती आता ही 2 गेली दोन्ही ती. एक यायचे अजून पहिले एक गेली आहे आणि आता ही 2 दिवसात मशी येते मग काय मग दूध किटली वरून आता सकाळचं 8 जातंय आणि संध्याकाळी किती भरतो तू गेलता का 5 100 200 भरतं मग 8 आणि 5 13 14 लिटर दूध झाले मग अजून एक येईल का खायला म्हणजे 2-3 सकाळच 10-12 लिटर होतं या अजून दूध फुटायचंय 15 दिवस यायचंय 15 दिवसांत दूध लय फुटते त्याला पुन्हा रेडकं जशी मोठी आता होती आली नुसतं तशी खात्यावर जर 10 दिवसाला पगार टेंग टेंग वाजले की पगार आला तुमच्याच खात्यावर आहे. पगार दाखव म्हणजे मला बरं झालं माझं कालचं मसाल्याचं 4 किलोचं पैसे पाठवले त्यांच्याकडे मी ते तू म्हणल्या तर काढून मग आज गेलं तर बायकोला घेऊन आणलं का पैसे गेलं रे दवाखान्यात बायकोला मला लागते तर की पैसा कशाला मला नवऱ्याला मशीन घ्या म्हणते शिलाई मशीन त्या बिचारीला 4 महिने टाकले तर मी जंपर शिवाय दी नाही आज बरोबर घेऊ गत मी एवढं शेवटचं शिवलं पुढच्या वेळेस मी शिकेल तेव्हा जंपर शिवूनच घालेल मी का आता घेत नाही नाही तो आपली गाऊन घाल आपलं सगळं का करायचं नाही मॅक्शी घाल नाही ड्रेसच घालाय चालू कर आपली का करायचं ड्रेस ड्रेस घेतो साडी आपण 200ची 300ची जरी घेतली तर त्याला शिलाई तेवढीच जाते पुन्हा जंपर शिवायला रोजच्या साडीला बिन म्हणून ड्रेसच घालायचं ब्लाऊज घालायला लागत नाही तर काय नाही आणि पहिलं घालतो ते वाकडं तिकडं कसलं बिना अस्तरचं नसतं तेच आता घातला का वातर का म्हणजे कोण तर म्हणतं हे आलं का असलं गोड दिसत नाही आता तुला कशाला असलं घालते साड्याचं शिव का करायचं कमी कोण करे ना ते शिलाई आहे त्याला तरी कमी करून आता आमच्या इथं 250 रुपये शिलाई आहे अगं बाया 200 लावली तर ती बिचार देणार तुला बाया गांडावते द्या तू अशा माणसाकडे जात जा तुझी फॅन्स मंडळी आहे ती देते तुला कमी शिवून फॅन्सच आहे की ते बी अगं माझी बहिणीकडे तुझी दिन आज भन तुमची तिकडे गेलं म्हणजे वरीसभर तिकडेच पडते या दिवाळीला आली म्हणजे पुढच्या रक्षाबंधनलाच येते जर 6 महिन्याला तिकडे असतं या तर कसलं दिवाळी ऑक्टोबर मध्ये असते या आणि ही कधी असते रक्षाबंधन आता पुढच्या महिन्यात आकार सरावनात असते ग सरावणार असते. पोळ्याला असतं पोळ्याच्या आधी आणि दिवाळी आश्विन महिन्यात असते अश्विन नोव्हेंबर मध्ये असते मला एवढं माहित आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कधी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एंडिंगला तर त्या ऑक्टोबरला आणि चालू होत्या नोव्हेंबरला कचरा कसा बसलाय आपला निवांत वाळला जागा धरून ती कुत्री बसली रानात जाऊन वाल्यात मकत तिथं बसली होती मी उठवून लावली याल भरताना कापड ह्या शेड मध्ये निमी आहे ती दारा मोहर निमी आहे ती कापडच आहे ती मुलकाची बसना ती होत आलाय कापडाला ती झाडं खुरपायची ती या पाठरू कसा आहे पाठरू आले खावतोय कसं याला खातोय दाखवतोय या बोकाड शेळ्यावर झाली हा 11,000ला बोकाड आणलो काय करायचंय मग एवढ्या मोठ्याचा देवदेव करायला हम्म. बारका आणू आपलं देवदेव आहे. मग काय तेवढी 4 माणसं बोलवू गरबी होती आपली आणि सगळंच होतं हो ग केला नाही तर पुढच्या वर्षी करू तसं नसतं वर्षाला गावात करावं लागते मसुबाला वाचा धुवून टाकले दूर उडाली पाकर मसुबाचं कसं हाय जनावर जित्राबाला पावतो मसुबा माणसाला कमी पण जनावर जित्राबाला नाही पावतो आता एखाद्याची गाय जर गाब राहीना म्हणलं का नाही मसुबा राहू दे एवढी गाय गाब का लगी राहते लगी दुसऱ्या पुढच्या वर्षी बोकाड जाणतंय कसता व्हायला मसुबाचा गुणधर्मच आहे इथले असं जनावर असते पावतो उठ 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 जेव लवकर जेवायचा जरा काय करताय लवकर ती भाजी करत होती की मेथीची भाकरी करून आली मी उठ हात धुतला का ना धुतला आली इकडे जा लवकर जेवून ये जा हात पाय धुयाच्यात आहे मला हात पाय केसही धुवून चाललंय जेव ते. लवकर जेवल्यावर पचन होतं होय आणि तुम्ही कुठं चालला फिरतोय जरा हे ना